ही प्रॉन्स बिर्याणी बघा, दिसते ना सुंदर, चवीला तर भन्नाटच आहे, पण करायला पण अगदी सोपी आहे। आणि ही जी प्रॉन्स बिर्याणी आहे ती आपण बनवली आहे कुकरमध्ये, म्हणजेच अगदी कमी वेळ लागणार आणि जास्त एफर्ट्स पण लागणार नाही करायला, पण चव मात्र अस्सल बिर्याणीची। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या साध्या सोप्या कुकरमधल्या प्रॉन्स बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्या प्रॉन्स बिर्याणीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आहे प्रॉन्स। तर प्रॉन्स मी ऑनलाईन मागवले आहे, मी कुठून मागवले ते शेअर करते। आता प्रॉन्स जेव्हा किंवा कुठलेही नॉनव्हेज आपण धुतो तर तेव्हा आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये धुवायचं आहे, प्लास्टिकच्या भांड्यामध्ये शक्यतो धुवायचं नाही, कारण कुठलंही नॉनव्हेज जेव्हा आपण स्टीलच्या भांड्यामध्ये धुतो तर ते धुतल्यानंतर आपण त्याला घासणार किंवा धुणार त्या भांड्याला तर त्याचा वास सहज जातो। पण जर प्लास्टिकच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बोलमध्ये जर तुम्ही हे नॉनव्हेज धुणार तर त्या प्लास्टिकचा जो बोल आहे त्याचा पण वास, म्हणजे धुतल्यानंतर पण त्याचा वास जात नाही। तर ही माझी एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा। तर इथे मी हे पाव किलो प्रॉन्स घेतले, कोळंबी घेतलेली आहे, याचं सगळं क्लीन करून आहे। तर मी हे फ्रेश टू होमवरून मागवलं। फ्रेश टू होम एक ॲप आहे, नॉट स्पॉन्सर्ड आहे, मी मागवलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे। ऑनलाईन आहे आणि तुम्ही मोबाईलवरून सहज ऑर्डर करू शकता। तिथे तुम्हाला भरपूर व्हरायटी पण मिळेल। आणि आता हे मी असे प्रॉन्स मागवले आहे जे अगदी मस्त क्लीन करून आलेले आहे। आता मी यामध्ये 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा लिंबू पिळून याला थोडंसं मॅरिनेट करून घेतलं। तर हे आपल्याला 15-20 मिनिटं असंच करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता मी इथे कुकरमध्ये ही बिर्याणी करणार आहे, तर मी यामध्ये आता आपल्याला सगळ्यात आधी मी कांदा तळून घेतला। तर जसं आपण बिर्याणीसाठी बरिस्ता तयार करतो त्याचप्रमाणे मी कांदा तयार करून घेतलेला आहे। आता या पॅनमध्ये म्हणजे जे तेल उरलेलं आहे त्यामध्येच 1 वेलची घातली आणि 1 चक्री फूल घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे। तर मी 1 मोठा साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतला, तो घातला आणि आता याला आपल्याला मस्त शिजू द्यायचं आहे। तर कांदा चांगला ट्रान्सलुसंट होतपर्यंत आपण याला परतवून घेऊ। तेलामध्ये तमालपत्र टाकायचं राहिलं तर मी 1 तमालपत्र पण यामध्ये घातलेलं आहे। हे बघा, कांदा आपला छान ट्रान्सलुसंट झाला। मी 2 ते 3 मिनिटं हा कांदा छान परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि 1 मिनिट परतवून घेऊ। आता यामध्ये मी हा चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे 2 टेबलस्पून आणि मीठ घातलं चवीपुरता। पण काय झालं तेव्हा कॅमेरा आय थिंक बंद होता तर मी ते शूट करू शकले नाही। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा आणि हळद आणि धणे जिरे पूड। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं आणि 1 मिरची अशी थोडी कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि याला एकदा छान परतवून घ्यायचं आहे। आता मी इथे लगेचच हे आपली कोळंबी किंवा प्रॉन्स यामध्ये घालून घेत आहे आणि याचं जे पाणी सुटलेलं आहे तर ते मी यामध्ये घालत नाही आहे, फक्त कोळंबी जे आहे तेच घालत आहे। मिठाचं जे पाणी सुटलं होतं ते घालायची गरज नाही आहे। ते जर नाही घातलं ना तर या प्रॉन्सची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते, कारण असं त्याचा वास येत नाही। आणि इथे ना हे थोडेसे मसाले जळत होते म्हणून मी अगदी 1 टेबलस्पून यामध्ये पाणी घातलं आणि याला छान आपण मिक्स करून घेऊ। हे बघा, हे छान मिक्स करून झालं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटं अगदी कमी गॅसवर शिजवून घेऊ। हे बघा, 5 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला पाणी पण सुटलेलं आहे आणि तेल पण छान मस्त बाजूला झालेलं आहे। तर आपलं हे जे कोळंबी आहे किंवा प्रॉन्स आहे ते छान शिजले आहे। मी हे एकदा मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला राईस घालायचं। तर मी बासमती राईस अर्धा तास भिजवून घेतला होता आणि यातलं पाणी स्वच्छ म्हणजे काढून घेतलं, 2 ते 3दा धुवून घेतलं, पाणी घालून ठेवलं आणि आता हे पाणी काढून फक्त राईस यामध्ये घालत आहे। तर मी 1 कप राईस घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 1.5 कप पाणी घालायचं आहे।
1.5 कपपेक्षा पाणी जास्त घालू नका, नाही तर ही बिर्याणी आपली थोडीशी सॉगी होऊ शकते किंवा पाणी जास्त होऊ शकतं. तर आपल्याला अशी छान मोकळी बिर्याणी करायची आहे, म्हणून मी यामध्ये अगदी 1.5 कपच पाणी घालत आहे. 1.5 कपपेक्षा थोडंसं कमीच घातलं आहे, 1.25 कप म्हटलं तरी चालेल. किंवा उत्तम टिप म्हणजे फक्त तांदूळ बुडतपर्यंत आपण इथे पाणी घालायचं, त्याहून जास्त पाणी घालायचं नाही. हे बघा, व्यवस्थितपणे तांदूळ भिजलेला आहे, म्हणजे बुडलेला आहे या पाण्यामध्ये, इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आता याचं झाकण बंद करू आणि मीडियम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ. इथे आपला कुकर पण थंड झालेला आहे, पूर्ण वाफ गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा कुकर उघडून बघू. आणि हो, यामध्ये मी कुठलंच आंबट वस्तू घातली नाही आहे, पण फिश म्हणा किंवा प्रॉन्स म्हणा, तर यासोबत दही वगैरे घालण्यापेक्षा टोमॅटो, चिंच किंवा आमसूल म्हणजे कोकम असं तुम्ही घालू शकता. तर मी इथे एक छोट्या साईजचा टोमॅटो नंतर घातला आणि परत कुकर बंद केला, कारण म्हणजे मला नंतर लक्षात आलं, म्हणून मग मी कुकर उघडला, टोमॅटो घातला, परत बंद केला आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता आता आपला हे जे राईस आहे किती चांगलं मोकळं झालेलं आहे. तर मी थोडंसं पाणी माझ्याकडून जास्तच झालं, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त राईस बुडतपर्यंत किंवा 1.25 कप, म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर 1.25 कप एवढंच पाणी घालायचं आणि मस्त तुमची बिर्याणी अगदी छान मोकळी होईल. वरून मस्त कोथिंबीर पेरून घेऊ आणि आता ही आपली बिर्याणी सर्व करू. आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेऊ. तर ही माझ्या पद्धतीने कुकरमध्ये ही प्रॉन्स बिर्याणी नक्की करून बघा आणि कशी झाली मला हे कमेंट करून नक्की सांगा. वरून आपण तळलेला कांदा घालून घेऊ आणि आपली ही बिर्याणी बघा किती टेम्पटिंग दिसत आहे आणि अगदी ज्युसी झाले आहे. हे जे प्रॉन्स आहे ते अगदी ज्युसी आहे, अजिबात कडक नाही आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे बघा किती छान इझिली तुटत आहे आणि प्रॉन्स इतके सॉफ्ट आणि सुपर सॉफ्ट झाले आहे, अजिबात चिवई किंवा कडक दिसत नाही आहे, मस्त शिजलेले पण आहे. ही प्रॉन्स बिर्याणी आम्ही तर मस्त एन्जॉय केली. तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत, नॉनव्हेज रेसिपीसोबत. उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यांच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.